जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या दिव्य व्यवहाराविषयी आपल्याशी बोलणं चालू आहे. लग्न झाल्यावर थोडे थोडे दिवस तर पती पत्नीमध्ये चांगला व्यवहार घडतो, पण आजकालच्या जमान्यात तर या आधुनिक काळातली मुलं मुली तर लग्नानंतरच काय, पण एंगेजमेंट झाल्यानंतरही खूप भांडतात. एक जण तर इतका आमच्याकडे येऊन रडायचा की इतकी माझी बायको म्हणजे होणारी बायको इतकी भांडते तर मला असं वाटतं की डिवोर्स घेण्याची वेळ येण्यापेक्षा मी लग्नच मोडून टाकतो. आम्ही म्हटलं 10 वेळा विचार कर, 100 वेळा कर, एकदा का लग्न झालं की घटस्फोट घेण्याची वेळ येऊ देऊ नको. पण कोणास ठाऊक लग्न झाल्यानंतर एकमेकांसोबत हिंडतात, फिरतात, राहतात आणि मग एकमेकांच्या संगतीत एकमेकांच्या प्रवृत्तीविषयी माहिती होते आणि मग दोघांमध्ये भांडणं व्हायला लागतात. मग त्यातला जो शहाणा असेल तर तो विचार करतो आधीपासूनच ही अवस्था आहे, तर नंतर काय होईल बरं. म्हणून याचा 100दा विचार करा, अजूनही काही बिघडलेलं नाही आहे. नंतर मग दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करायचं, उभं आयुष्य दुःखी व्हायचं, घटस्फोट घ्यायचा, त्यापेक्षा आधीच जरा थांबा. एक जण तर एक जोडपं आलं होतं. तो म्हणायला लागला, मी हनीमूनला गेलो होतो उटी कोडाईकनाल, तिथे नुसते भांडत होतो हनीमूनमध्ये. अरे तिकडे तरी नीट मजा करा. तिकडे बाहेर इतकी छान हिल स्टेशनवरची थंड हवा, मग डोकं का गरम करायचं बरं. पण या अचानक काळच असा आलाय. काळाला, वातावरणाला जी हवा लागली आहे ना वेस्टर्न वर्ल्डची, ती हवा फार वाईट आहे. पती पत्नींमध्ये थोडे दिवस सगळं चांगलं चालतं, तरी हळूहळू काही ना काही कटकटी चालूच असतात. एकमेकांशी मतभेद सुरू होतात. नवरा असतो तो आपल्या मर्जीप्रमाणे पत्नीकडून सगळं काही करून घ्यायला जातो. पत्नी आपल्या मर्जीनुसार पतीकडून सगळं काही करून घेऊ बघते. सुरुवातीला तर सगळं करतात दोघं एकमेकांना खुश करण्यासाठी, एकमेकांकडे पॉझिटिव्हली बघतात, चांगलंच दिसतं. मग खूपदा एकमेकांच्या मर्जीनुसार करवून घेणं सुरू होतं आणि तसंच चालू राहतं. आणि मग अहंकार ते ॲक्सेप्ट करत नाही. अहंकार बंड पुकारतो, तो ते स्वीकारत नाही. मग भांडणं सुरू होतात. पुरुष मंडळी जास्त क्रोधी असतात, मानी असतात. आरडा करून आपल्या मर्जीनुसार घरात वागतात, सगळं करवून घेतात, बायकोला गप्प करतात, बसवतात एका कोपऱ्यात आणि आपली मनमानी करतात. आणि बघा, पत्नीकडे मोह, कपट, लोभ या भावना जास्त असतात. त्याचा उपयोग करतात. ती आरडाओरडा नाही करू शकत, पण ती अनेक युक्त्या वापरते, कट करते. तिच्या म्हणण्यानुसार जर सरळपणे नवऱ्याने नाही ऐकलं तर मग आपल्याकडच्या अनेक क्लुप्त्या ती वापरायला लागते आणि ट्रिक करते. ती रुसून बसते. स्त्रिया खूपच रुसून बसतात. थोडेसे पुरुषही असतात रुसणारे. जे पुरुष सतत रुसतात ना, समजायचं की त्यांचा पुढचा जन्म स्त्रीचाच येणार आहे. पुरुष नोबल असतात, मोठ्या मनाचे असतात. ते रुसत नाही. रुसणारे संकुचित मनाचे असतात. स्त्रिया फारच रुसून बसतात. रुसणं म्हणजे काय, तोंड फुगवून बसायचं, काही विचारलं तर उत्तरच द्यायचं नाही, अबोलाच धरायचा, तिरकस नजरेनं बघायचं, बोलायचंच नाही, जेवणाचं ताट वाढायचं आणि निघून जायचं. जर नवऱ्याशी काही बोलायचं असेल तर डिरेक्ट नाही बोलायचं, मुलांच्या थ्रू सांगायचं. तेव्हा त्यांना समजतं की रुसली आहे बरं का बया. पतीलाही कळून चुकतं, कारण सतत रुसत राहते म्हणजे त्याला माहीत असतं की हिचा स्वभाव कसा आहे ते.
मग काय होतं, 2 4 8 दिवस रुसते, रात्री पलीकडे तोंड करून झोपते, पती पत्नी असं तोंड करून झोपतात. 36चा आकडा, 63चा नाही, 36चा आकडा. दोघांची तोंड 2 दिशेला, रात्रभर हेच चालतं. कित्येक दिवस असं चालतं रुसणं. नवरा म्हणतो मी का रुसवा काढू, स्वतःच येऊन बोलेल. आणि बायको म्हणते त्याने रुसवा काढला तरच मी बोलेन. रुसण्याची मजा केव्हा असते, जेव्हा कोणीतरी मनवणारा असतो तेव्हा. आम्ही आमच्या सेंटरमध्ये, आमच्या संस्थेत एक नियम आधीपासूनच डिक्लेअर केलेला आहे की इथे जे कोणी लोक एकत्र राहतात, ब्रह्मचारी भाई भगिनी, सगळ्यांसाठी आल्या आल्या सगळ्यांना आधी हे सांगून टाकतो की इथे कोणीही रुसायचं नाही आहे. आणि जर कोणी रुसलं तर त्यांना मनवायला कोणीच येणार नाही. स्वतःच समजून वागा आणि रुसणं बंद करा. हा कायदाच आहे आमच्याकडे. हे कोणी शिकवलंय, रुसा मग त्यांना मनवा, रुसा मग पटवा, त्यातच सारी शक्ती वाया जाते आणि डोकं आऊट होतं आणि किती कर्म बांधली जातात. तर म्हणून हा कायदा, कधीच कोणावर रुसायचं नाही. कारण कुठवर रुसणार, त्याचं शेवट तर होणारच ना. का आयुष्यभर रुसून बसणार, ठीक आहे मग बसा रुसून. पण मग मनवायला जो रुसून बसतो ना, जेव्हापासून रुसून बसतो तेव्हापासून त्याच्या मनात हेच चालतं, अस्वस्थ असतो आतून. कोण मला मनवायला येईल, कधी माझी समजूत काढतील, सहन नाही होत त्याला स्वतःला. जो रुसून बसतो ना त्याला खूप भोगवटा येतो. आणि ज्याच्यावर रुसून बसतो त्यालाही भोगवटा येतो. त्याला वाटतं कधी बोलेल, कधी रुसणं संपेल, कधी हसत खेळत माझ्याशी बोलेल, येऊन बोलेल. मग दोघांपैकी एक थकतो. कधी थकेल बघा. मग बायको वाट बघते. 8 दिवस झाले, 10 झाले, कोणीच बनवायला येत नाही. आता तिला वाटतं हा अहंकार आहे. मग तिचाही अहंकार डाऊन होत नाही. मग ती काय करते, ट्रिक करते. रात्री गादीवर झोपेत, म्हणजे तिला तर झोप येतच नाही, पण नवरा घोरत पडलेला असतो तर तिला आणखीन वाईट वाटायला लागतं. त्याला चांगली झोप लागली, मला तर जराही येत नाही आहे, मी काय करू, कसा झोपलाय घोरत. मग ती काय करते माहिती आहे का, मोठमोठ्याने रडायला लागते. तरी तो घोरत पडलेला असतो. तर मग त्याला वाटतं काय झालं. तो वळून बघतो तर ही रडत असते. थोडा वेळ तो वाट बघतो, तिने गप्प बसावं, पण ती चूप होत नाही, उलट जोरजोरात रडायला लागते. मग तो म्हणतो काय झालं, काय एवढी मुसमुसून रडतीयस, काय झालं, मी काही मेलोय का, जिवंत तरे, एवढी का रडतीयस. मग ती आणखीनच रडायला लागते. खूप रडल्यावर असं कोणी आहे का पुरुष जो स्त्रीचे अश्रू बघून विरघळणार नाही. किती पाषाण हृदयी असो, स्त्रियांचे अश्रू बघून पाषाण हृदयी सुद्धा मेणासारखा वितळतो. हा सगळ्या पुरुषांचा अनुभव आहे. खरं सांगा, तुम्ही किती वेळा मेणासारखी विरघळलात सांगा. आणि स्त्रियांसाठी हे सोपं आहे. डोळ्यात पाणी आणणं येणं फार काही अवघड नाही आहे तिच्यासाठी. तिला हवं तेव्हा डोळ्यात अश्रू उभे राहू शकतात, हवं तेव्हा नाहीचे होतात. आणि ही तिची ट्रिक असते, तिची कला असते. ते सगळं कॅल्क्युलेशननी घडत असतं. किती रडायचं, कुठपर्यंत रडायचं, कधी रडायचं, सगळं तिच्या मनात पूर्ण हिशोब, कॅल्क्युलेशन परफेक्ट करून मग ती ते सगळं करते. आणि हा बिचारा, याला तर काही माहीतही नसतं की ही आता कशासाठी रडतीये. ती रडून आपलं काम पूर्ण करून घेतीये, काढून घेतीये. तर हे तिच्याकडचं सगळ्यात मोठं हत्यार आहे, रुसणं, रडणं. रडण्या एवढं मोठं हत्यार कुठलंच नसतं हो कधी. ती बघते की आता तर हा लगेचच विरघळणार आहे आणि त्याप्रमाणे तो विरघळतोय. मग म्हणतो राहू दे, आता नको रडू, नको दुःखी होऊस, तू म्हणशील तसंच आपण करू. आणि मग अगदी साष्टांग नमस्कार सुद्धा घालतो. तू म्हणशील तसंच मी करीन.
बायको, तू म्हणशील तसंच मी करीन, वागेन. आता तू शांत हो, रडू नकोस, तुझ्या डोळ्यातले अश्रू मी नाही बघू शकत, तू रडू नकोस. असं म्हणून प्रकरण पूर्ण मिटतं. मग रुसणं आणि मनवणं. असं तुमच्या बाबतीत किती वेळा झालंय खरं सांगा? खूप वेळा. खूपच अपवादाने एखादी स्त्री असते जी कधी रुसत नाही. आम्हाला दादाजी नेहमी म्हणायचे, आम्ही निरुमांना कधीच पाहिलं नाही की त्या कधी रुसल्या आहेत. कारण जेव्हा त्यांच्याकडून ज्ञान घेतलं, त्याआधी तर सगळं व्हायचं लहान असताना, पण जेव्हा दादाजींकडून ज्ञान प्राप्त झालं तेव्हापासून समजलं की अरे, असं रुसणं कुणासाठी आणि कुणावर? सगळं आपलंच स्वरूप आहे, यात भेदभाव आहेच कुठे. बघा, दादाजींच्या स्वतःच्या जीवनातला एक प्रसंग, खूप छान प्रसंग आहे, जो ते कायम सांगायचे, जो ऐकून मनात ठरवलं कधीच रुसायचं नाही, कोणीच रुसायचं नाही, आणि मी तर नाहीच रुसणार. ते सांगायचे जेव्हा ते खूप लहान होते. दादाजींचा एक खूप चांगला किस्सा आहे. ते म्हणायचे, मी जेव्हा लहान होतो, वय 11 वर्ष असेल, 11-12 वर्षांचं वय, त्यावेळी माझी वहिनी, जी दुसरी बायको होती माझ्या मोठ्या भावाची, तीही छोटीच होती, माझ्यापेक्षा 1 वर्ष मोठी असेल फार तर. त्यावेळी ते दोघंही लहानच होते आणि त्या काळात तर खूपच लहान वयात लग्न करून द्यायचे. आजपासून 80-90 वर्षांपूर्वीची गोष्ट. तर कायम ते, आणि त्यांच्या ज्या मातोश्री होत्या, दादाजींच्या मातोश्री जवेरबा, त्या नेहमी आपल्या सुनेला मुलीसारखंच मानायच्या, खूप न्यायाने वागवायच्या. जितकं आपल्या मुलाला खायला प्यायला द्यायच्या तितकंच आपल्या सुनेला द्यायच्या. त्या काळात खाण्यापिण्याची फार आबाळ असायची. इतकं तूप जेवण असं मुबलक नसायचं त्यावेळी, आणि गरिबीच असायची. त्यामुळे दुधासाठी एक नियम होता, मापूनच द्यायच्या त्या. 1 वाटी, आणि छोटीशी 1 वाटी भरून दूध द्यायच्या सगळ्यांसाठी. तोच नियम होता. तर आपले दादाजी कायम आपल्या आईला म्हणायचे की मला आणि या सुनेला, म्हणजे वहिनीला, दोघांना सारखंच का देतेस? मी तर या घराचा मालक आहे आणि ही तर परक्या घरातून आलेली आहे. दोघांना सारखंच कसं काय मिळू शकतं? 11 वर्षाच्या मुलाची बघा मानसिकता कशी होती. मी तर या घराचा मालक आहे, मला नेहमी जास्तच असावं, वहिनीला कमी द्यायचं. तुम्ही तिला 1 वाटी देता तर मला 2 वाटी देत जा. तर आई म्हणाली की नाही, असं नाही होणार, दोघांना सारखं देईन. थोडंसं निगोसिएशन, कॉम्प्रोमाइज करायचे. 2 नसेल तर मग 1.5 वाटी तरी मला दे, पण वहिनीपेक्षा मला जास्तच मिळायला हवं. इगो असतो ना, मी पुरुष आहे, या घराचा मालक आहे. मग आई म्हणायची की नाही, असं नाही होऊ शकत, दोघांनाही सारखं मिळेल. मग म्हणायचे की नाही आई, मला 1.5 नाही तर 1.25 वाटी तरी दे, तिच्यापेक्षा थोडं जास्त. तर आई म्हणायची की नाही, मी असं नाही करणार, अन्याय मी नाही करणार, सारखंच देईन. शेवटी म्हणायचे की मग असं कर, मला 1 वाटी भर दे आणि वहिनीला 1/2 वाटी दे, थोडंसं कमी दे. तेवढ्यामुळेही त्याचा इगो सुखावला असता. पण आईनं नकारच दिला. नाही, मला माझी सून आणि माझा मुलगा, तू दोन्ही सारखे, मी असा अन्याय नाही करणार. तुला ती परकी वाटतेय, मला तर असं वाटतंय की ती परक्या घरातून आली आहे तर तिची खूप चांगली आणि जास्त काळजी घ्यायला हवी, जेणेकरून तिला परकेपणा जाणवणार नाही. एकदा असं झालं की दादाजी खूपच हट्टच धरून बसले की नाही, मला वहिनीपेक्षा जास्तच दे. तरी आईने नाहीच ऐकलं. मग ते रुसून बसले, दादाजी रुसून बसले. त्यांनी जेवण खाण सोडूनच दिलं. शिवाय जेवणावरून उठून गेले, आपल्या खोलीत जाऊन बसले की मी नाहीच जेवणार. रात्रीचं जेवण होतं ते नाहीच खाल्लं, असंच पाणी पिऊन झोपून गेले. अर्ध्या रात्री इतकी कडकडून भूक लागली, आता झोप येतच नव्हती. काय करायचं आता, घरात तर काही खायलाही शिल्लक नाही, आणि अहंकारही म्हणत होता की चोरून कसं बरं खाऊ. सकाळी सगळ्यांना समजलं तर अब्रूच जाईल माझी. अख्खी रात्र तळमळत काढली.
आणि बाकीच्यांकडे बघितलं तर सगळे खाऊन पिऊन आरामात घोरत पडले होते. सगळेच झोपलेत आणि मी एकटाच जागा आहे. म्हणजे अशा रुसण्याने नुकसान कोणाचं झालं बरं? कोण भोगतोय? मीच भोगतोय. जो रुसलाय तोच भोगतोय. त्याचंच नुकसान झालंय. दूध तर काय जेवायलाही मिळालं नाही आहे आज. मग त्यांनी असं ठरवलं, त्यांनी बॅलन्स शीट काढली की याचा परिणाम काय झाला आहे बरं, रुसण्याचा परिणाम काय, याचा काय फायदा आहे. मग बघितलं की जो रुसतो त्याचा काहीच फायदा होत नाही, उलट नुकसानच होतं. जेवण गेलं, झोप गेली, सगळंच गेलं. त्या दिवसापासून त्यांनी मनाशी खुणगाट बांधली की आयुष्यात कधीच कोणावर मी रुसणार नाही. तर हे त्यांचं म्हणणं फारच लॉजिकल आहे. ही गोष्ट आम्ही जेव्हा त्यांच्याकडून ऐकली तेव्हापासून आम्ही खुणगाट बांधली की नाही, मी कुणावर कधी रुसणार नाही. आणि कुणावर रुसायचं? कोण? हे सगळे आपलेच तर आहेत. आपलंच स्वरूप आहे. रिअलमध्ये तर आपलंच स्वरूप आहे. रिलेटिव्हमध्ये सुद्धा हे सगळे आपल्याच एका कुटुंबाचे, एका फॅमिलीमधले आहेत, एकाच घराण्यातले आहेत, जे रात्रंदिवस आपल्याबरोबर असतात, ज्यांच्याशिवाय चालतच नाही, ज्यांच्यासाठी आम्ही आमचा जीव ओवाळून टाकतो, एकमेकांच्या आनंदासाठी काम करतो, जगतो. तर त्यांच्यावरच रुसून त्यांनाच दुःख द्यायचं? कोणी सांगितलंय हे? म्हणजे इतकं तरी आपल्याला समजायला हवं. तर हे रुसणं, फुगणं, मनवणं सगळं वेस्ट ऑफ एनर्जी आणि वेस्ट ऑफ टाईम. कित्येक लोक म्हणतात की नाही, थोडंसं रुसलं, थोडंसं मनवलं तर लग्नाच्या वैवाहिक जीवनात जरा मजा येते. अरे, ज्यांच्यावर प्रसंग ओढवतो त्यांना विचारा काय मजा येते, काय अवस्था होते. ज्याच्यावर रुसता त्याची अवस्था काय होते आणि जो रुसतो त्याची अवस्था काय होते. किती भोगवटा येतो. तर हे रुसणं, उलटं वागणं, तिरकस वागणं, नवरा जे म्हणतो त्यापेक्षा तिरकस चालणं, असा तिरसटपणा खूप असतो, स्त्रियांमध्ये जास्त असतो. नवरा म्हणतो आज माझे सगळे मित्र येणार आहेत, तर जरा आज पावभाजी करशील का नाश्त्याला? तर ती मग तिरकी वागणार, पावभाजी काय, मी तर काहीच नाही बनवणार, चहा करीन, बिस्किट आणून द्या खायला. तिरकस वागते. कारण तो ज्या त्याच्या मित्रांना बोलावतो, दोस्तांना बोलावतो, ते मित्र तिला आवडतच नसतात. मित्र चांगले वाटत असतील एक वेळ, पण मित्रांच्या बायकामधली एकाची बायको अजिबात आवडत नाही. खूप नखरे करते, माझ्या नवऱ्याच्या पुढे मागे करते, म्हणून मी त्यांच्यासाठी तर नाहीच बनवणार काही. म्हणजे ती असं काही बोलत नाही, पण तिरकी चाल चालते, बनवतच नाही. असं खूप वेळा करते ती. असा आडेल तटूपणा सोडा, सहज सरळ वागा. तिरकेपणाच्या विरुद्ध सरळपणा असतो. ज्यांना मोक्षाला जायचं आहे त्यांनी सरळपणा दाखवला तरच मोक्षाला जातील. मोक्षप्राप्तीसाठी सरळ असणं गरजेचं आहे. साप जर तिरकी चाल करून आपल्या घरात जाऊ शकत असेल ना, त्यालाही सरळ व्हावं लागतं. मोक्षाला जायचं असेल ना तर सरळ वागा. जो सरळ असतो त्याला जीवनात शांती लाभते, त्याच्यामुळे लोकांनाही शांती लाभते. आणि वाकडेपणाने जो चालतो स्वतःही दुःखी होतो, इतरांनाही दुःखी करतो. म्हणून हा तिरसटपणा काढायला हवा. या रुसण्यातनंच हे सगळं निर्माण होत असतं. आणि एक भाई होता, त्याला ना सत्संगात फार इंटरेस्ट होता. दादाजींकडे खूपदा यायचा. इतकंच काय, हेच त्याचं सर्वस्व असं त्याला वाटायचं. त्याला फार वेळ लागलं सत्संगाचं. तरुण वयात 25 वर्षात त्याची पत्नी, नवीन लग्न झालं. बायकोला वाटलं माझा नवरा सगळं सोडून साधू तर नाही होणार. तिच्या माहेरच्यांनी तिला खूप भरवलं की तू त्याला असं सहज जाऊ देऊ नकोस दादाजींकडे. तो साधू होईल, सगळं सोडून देईल, तुलाही सोडून देईल. मग ती का हट्टीपणा करायला लागली. मी नाहीच जाऊ देणार. हा म्हणे मी जाणारच, तर ही म्हणे नाहीच जाऊ देणार सत्संगाला दादाजींकडे. आता नवरासुद्धा खूप स्ट्रॉंग क्षत्रिय मनाचा होता.
तो म्हणायला लागला, तुला यायचं असेल तर ये, नसेल यायचं तर येऊ नकोस, तुला जे करायचे ते कर, मी जाणार, तू काय करशील? एकदा दोघांचं खूपच भांडण झालं. ती म्हणाली की मी आता जाते आणि समुद्रामध्ये उडीत जाते मी. तर तिला नवरा म्हणाला, जा, तुला जे करायचे ते कर, रुसायचं असेल तर रुस, मरायचं असेल तर मर. तो स्ट्रॉंग राहिला, त्याने काहीच केलं नाही. आता ही तर खरंच निघून गेली, चपल घातली आणि निघून गेली उडी मारून मरायला. तरीही हा नवरा विचलित झाला नाही. ती जसजशी पायऱ्या उतरायला लागली, तिच्या मनात यायला लागलं, आता हा जर मनवायला आला नाही तर काय होईल, काय होईल. आणि बघा, खरंच तो तिला अजिबात पटवायला गेला नाही. मग या सुनेचे सासरे होते, त्या सासऱ्यांनी म्हटलं की जाऊ दे, अशाने घराची बेअब्रू होईल. मग तो घाईने जाऊन तिला परत घेऊन आला. मग ती सरळ झाली. तिला वाटलं की माझा नवरा काही मनवायला येत नाही, तेव्हा जर सासरेही मदतीला आले नसते तर माझी काय अवस्था झाली असती. मग अगदीच सरळ आली. इतकंच काय, तर पतीबरोबर आली, सत्संगाला आली, तिने ज्ञान घेतलं. तिने बघितलं इथे असं त्याग वैराग्य काहीच नाही, इथे तर फक्त वितरागी होण्याचा विचार आहे. संसारात राहूनही आत्म्याच्या खुशीत आनंदात राहण्याच्या गोष्टी सांगतायत, कोणाचा संसार तोडण्याविषयी बोलत नाहीये. जेव्हा तिला हे रिअलाईज झालं, तिचं सगळं फ्रस्ट्रेशन निघून गेलं. दादाजींच्या जीवनातलाच एक प्रसंग आहे. ते म्हणाले की मी बघितलंय, एक आमची नात्यातली बहीण होती, तर ती प्रत्येक गोष्टीमध्ये ती रुसून बसायची, प्रत्येक गोष्टीचा तमाशा करायची आणि आपल्या नवऱ्यावर कंट्रोल करायची. ती आपल्या मर्जीनुसार प्रत्येक गोष्ट पतीकडून करवून घेण्यासाठी त्याला भाग पाडायची. जर समजा नाही म्हणाला तर ती इतका तमाशा करायची, मोठमोठ्याने ओरडायची, रडायची, भिंतीवर डोकं आपटून घ्यायची, असा तमाशा करायची. घरातली सगळी माणसं इतकी घाबरून जायची, अरे आता काय होईल, काय होईल. ती म्हणायची, एक तर मी जीव देईन, मी असं करीन. मग एकदा तिने असं केलं तर तिथे दादा जाऊन पोहोचले आणि त्यांनी पतीला सांगितलं की तू शांत बस, आता मी यातून मार्ग काढतो, तिला सरळ करतो. मग त्याला सांगितलं तिच्या नवऱ्याला की तू जा, बाहेर फिरायला निघून जा, मी उपाय करतो जेणेकरून ती सरळ होईल. मग ती फारच अशी उड्या मारायला लागली, हातवारी करायला लागली, रडायला ओरडायला लागली, खूप काही. तर मग दादाजी म्हणाली, ओ तू तर किती छान डान्स करतेस, आणखी छान कर, आणखी छान, खूप छान वाईट आहे. आम्हाला तर असा डान्स सिनेमात पैसे खर्च करूनही बघायला मिळणार नाही. तर ती अजून चिडली, काय तुम्ही मला असं बोलताय, मी तर जाऊन विहिरीत उडी मारीन. तर दादाजी म्हणाले, असं, मी तुझ्यासाठी दरवाजा उघडतो घराचा, जायचं असेल तर जा. तो म्हणाले की असं का बोलताय, तुम्ही माझी टिंगल करताय. नाही, टिंगल नाही करत, तू जा आणि तुझ्यासोबत मी सुद्धा येतो, म्हणजे विहिरीत उडी मारताना तुझं धाडस जर कमी पडलं तर थोडासा धक्का मी देऊ शकेन ना. तर मग तिच्या लक्षात आलं की इथे आपलं काहीही चालणार नाही, तमाशा बघत बसणारे हे लोक नाहीत, हे माझं नाटक ओळखणारे लोक आहेत. सरळ केलं त्यांनी आपल्याला. मग त्या बाईने कधीच आपल्या आयुष्यात असा तमाशा केला नाही. बघा, प्रत्येकाला असं करणं जमत नाही. काय, तुम्ही जर का असं करायला गेलात त्याचा परिणाम वेगळा होईल, धक्का मारायला जाल आणि खरोखरच ती विहिरीत पडायची. म्हणजे स्वभाव धर्म ओळखून सगळ्या प्रवृत्तीचं कॅल्क्युलेशन करून समतोल साधत स्वतः संपूर्ण वितरागात राहून त्याचा स्वतःवर जराही परिणाम न होता, कोणी किती तमाशा केला तरी आतून अजिबात परिणाम होऊ न देता, किंवा अरे आता काय होईल, काय नाही होणार, काय करेल, शांत डोक्याने सगळं जो बघू शकतो, अजिबात इमोशनल न होता, तोच काहीतरी चांगला मार्ग काढू शकतो. बाकी कोणाला हे शक्य होऊ शकत नाही. म्हणजे तो आदर्श परफेक्ट पुरुष असायला हवा. तर अशा तमाशा करणाऱ्या लोकांच्या ज्या बाबी असतात खूपच
हुशारीने काम करावं लागतं. ज्यांच्या भाग्यात हे येतं त्याने हे समजून उमजूनच करायला हवं. अशा वेळी वागणूक अशी असावी की ज्यामुळे समोरची व्यक्ती त्या वाईटातून बाहेर पडेल आणि घरात अगदी शांतता नांदेल. छान. जय सच्चिदानंद.